भागनाथ महाराज बोर्डे तेही या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी दत्तात्रय भगवान परमात्म्याची महाअभिषेक पूजा झालेली आहे। आज आपण म्हणजे त्यांचा छोटूसा संस्थांतर्फे एक छोटूसा सत्कार करत आहे। गेली 30 वर्ष त्यांनी सामाजिक वनीकरण या क्षेत्रामध्ये एक प्रकारचं शासकीय क्षेत्रामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे आणि सेवा करून प्रपंच सांभाळत आणि परमार्थ करत त्यांनी एक नोकरी केलेली आहे आणि नोकरी करून त्यांनी मला वाटतं श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जीवनचरित्र हे हस्तलिखित केलेलं आहे आणि मला वाटतं चिकलठाणला आला विठोबा या मंदिरामध्ये आळंदीचे बरेच महाराज मला वाटतं कुंभार गुरुजी होते। कुंभार गुरुजी त्यांच्या हस्ते आदरणीय आपले अण्णा तर त्यावेळेस नव्हते पण आम्ही होतो, महाराज आम्ही दोघं तिघं होतो। त्यांनी म्हणजे नोकरी करत करत प्रपंचही केला आणि प्रपंच करत करत त्यांनी परमार्थे त्याला गालबोट लागू दिला नाही आणि त्या सप्ताहामध्ये त्यांच्याकडे प्रवचन आपलं रामायणाची आपलं मला वाटतं व्यासपीठाची सेवा असते आणि 7 दिवस श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र त्यांनी या ठिकाणी एक प्रकारचं त्या चिकलठाणला सांगितलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते ग्रंथही त्यांनी एक प्रकारचा लिहिलेला आहे। हे सर्व करत करत आणि आता दिनांक 31/5 ते एक प्रकारचं सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलं की आता उरलेला जे आयुष्य आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्तहारी विहार नेम इंद्रियाशी सार म्हणून त्या सेवेतून निवृत्त होऊन आता काही किंवा त्यांना एखादा व्यवसाय धंदा काही टाकायचा नाही। त्यांनी आता प्रपंचिक जीवनाकरता त्यांची मुलं मुली असतील ते चांगल्या सुसंस्कारिक मार्गाला लावून नोकरीला लावून आज त्यांचा संसार आनंदाचा आहे, समाधानाचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज त्यांचे सेवानिवृत्ती 31 तारखेला झालेले आहेत आणि त्यांचा जे पुढील जो काळ आहे तो पारमार्थिक सेवेमध्ये जावो, चिंतनामध्ये जावो आणि त्यांच्या हातून पारमार्थिक कार्य घडो, सेवा घडो अशी पांडुरंगा चरणी स्वामी चरणी मी प्रार्थना करतो आणि आदरणीय या संस्थांचे सेवाधारी आदरणीय पेरे साहेबांना विनंती करतो त्यांचा आपल्या संस्थांतर्फे छोटूसा सत्कार करा।